सर्वांना माझा नमस्कार. आजपासून आपली MST CET 2025 ची एक्झाम स्टार्ट झाली आहे. तर ओव्हरऑल शिफ्ट बद्दल विचार करत असाल, कुठून करायचं, काय करायचं, तर हा व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांसाठी की जिथे तुम्हाला इन डिटेल शिफ्ट एनालिसिस भेटणार आहे आजच्या आपल्या 19 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टच्या पेपरचा. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्याला येईल की ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी कशी होती. तर ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी वॉज मॉडरेट लेवल. ना तो पेपर इझी होता ना तो पेपर हार्ड होता. तो पेपर मॉडरेट लेवलचा होता. नॉट टू टफ अँड नॉट टू हार्ड. तर बेसिकली पुढे आता आपण जाऊया इन डिटेल सब्जेक्ट वाईज अनालिसिस सोबत. तर सब्जेक्ट वाईज अनालिसिस मी स्टार्ट करेन फिजिक्स पासून. सो फिजिक्स वॉज अप्रॉक्सिमेटली मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं. मी मॉडरेट टू डिफिकल्ट का बोलत आहे तर याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते. जर तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्हाला बेसिकली फिजिक्स सॉल्व्ह करायला थोडंफार टफ गेलं असेल. फिजिक्स वरती मॅक्झिमम क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या चॅप्टर्सवर आले आहेत हे नेक्स्ट आहेत. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते होतं आपला कायनामॅटिक्स. सो बेसिकली पूर्ण मेकॅनिक्सचा पार्ट, देन आपला NNM न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा पार्ट, मग करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरती बेस्ड कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती बेस्ड बरेच क्वेश्चन्स आलेले. देन नेक्स्ट पार्ट जो होता तो आपला रे ऑप्टिक्सचा आणि वेव्ह ऑप्टिक्सचा पार्ट अँड ऑल्सो मॉडर्न फिजिक्सचा पार्ट. जसं की मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, मॉडर्न फिजिक्स प्लेज अ व्हेरी क्रुशियल अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ओव्हरऑल फिजिक्स. कारण की तो एक सेपरेट युनिट आहे आणि फक्त त्या एका सेपरेट युनिटमध्ये मोजून 2 चॅप्टर्स आहेत. तर त्या 2 चॅप्टर्सचं वेटेज आसपास 8 ते 10 प्रश्नांचं असतं. सो मी पुढच्या येणाऱ्या सगळ्या शिफ्टच्या स्टुडंट्सला ही गोष्ट सजेस्ट करेल की मॉडर्न फिजिक्स कृपया करून स्ट्रॉंग करून जावा. सो फिजिक्स हार्ड का गेलं, का फिजिक्स खरंच हार्ड होतं, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. फिजिक्स नेमकं हार्ड होतं का काही वेगळी गोष्ट आहे. फिजिक्स हार्ड नव्हतं पण कन्सेप्च्युअल वरती बेस्ड होतं. जर तुम्हाला कन्सेप्च्युअल विथ फॉर्म्युला बेस्ड अंडरस्टँडिंग नसेल तर फिजिक्स सॉल्व्ह करायला हार्ड गेला असेल. ॲज वेल ॲज फिजिक्स बरंच टाइम कन्झ्युमिंग होतं. नाव नेक्स्ट मी जातं पुढे केमिस्ट्रीवर जाते. सो केमिस्ट्रीचा जो लेवल होता तो होता इझी टू मॉडरेट लेवल. सो जे बेसिक थिअरॉटिकल टाईपचे जे क्वेश्चन्स होते ते आलेले, प्लस जे क्वेश्चन सॉल्वेबल मॅनरमध्ये होते किंवा स्ट्रेट फॉरवर्ड विचारले, असे कुठलेही केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स नव्हते जे की फिरवून विचारले गेलेले किंवा आउट ऑफ दी बॉक्स विचारले गेलेले. सो असे कुठले चॅप्टर्स आहेत ज्याच्यावरती हाय वेटेज आलेला आहे. त्यातला पहिला चॅप्टर आहे आपला केमिकल थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ना आहे आपला केमिकल कायनेटिक्सचा चॅप्टर, देन आपला कॉर्डिनेशन कंपाऊंडचा चॅप्टर, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे सगळे चॅप्टर्स. हे चॅप्टर्स ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगत गेली आहे की ह्यांचा हाय वेटेज आहे आणि या चॅप्टर्सला स्किप केलं नाही गेलं पाहिजे. सो केमिस्ट्री ओव्हरऑल ऑर्गॅनिक बेस्ड छान होतं. सो ऑर्गॅनिकमध्ये पण स्पेसिफिकली कुठल्या टॉपिक्सवरनं जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. द टॉपिक्सवर अल्कोहॉल्स, फिनॉल्स, कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड ॲज वेल ॲज एल्डिहाइड. जसं की मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं, नेम रिॲक्शन्सची गोष्ट स्किप करायची नाही आहे. नेम रिॲक्शन्सवरती बेस्ड डायरेक्ट केमिकल इक्वेशन्स विचारले गेलेले आजच्या पेपरला. सो केमिस्ट्रीचा ओव्हरऑल जो लेवल होता तो इझी होता, तो जास्त टाइम कन्झ्युमिंगही नव्हता. सो ओव्हरऑल इझी लेवलचं आपलं केमिस्ट्री होतं ज्याच्यामध्ये सगळ्या स्टुडंट्सला इझिली केमिस्ट्री सॉल्व्ह करता आलं आहे. पुढच्या सब्जेक्टवर मी जाते मॅथमॅटिक्सवरती. सो मॅथमॅटिक्सची जी लेवल होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची होती. सो ओव्हरऑल मॅथ्स वॉज अ बिट टफर कम्पेअर्ड टू फिजिक्स अँड कम्पेअर्ड टू केमिस्ट्री. सो असे कुठले टॉपिक्स आहेत मॅथ्समध्ये जे विचारले गेलेले मॅक्झिमम. सो पहिला टॉपिक आहे तो आहे आपला कॅल्क्युलसचा. ॲज आय एम सेईंग फ्रॉम द डे 1, कॅल्क्युलस तुम्ही बिलकुलही स्किप करून चालणार नाही आहे. सो कॅल्क्युलस, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन हे 3 चॅप्टर्स इतके क्रुशियल चॅप्टर्स आहेत की जे तुम्हाला डायरेक्टली 60 to 70 मार्क्स स्कोर करणं इतकं मार्क्सचं वेटेज आलेलं. सो जर तुम्ही चुकून कॅल्क्युलस ड्रॉप आउट करायचा विचार करत असेल तर स्टॉप इट अँड स्टडी कॅल्क्युलस. कारण की द मोस्ट टफेस्ट ॲज वेल एज द मोस्ट इझिएस्ट ऑर द मॉडरेट लेवल ऑफ क्वेश्चन्स किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स वर फ्रॉम दी कॅल्क्युलस पार्ट. सो कॅल्क्युलस पार्ट बिलकुल सुद्धा स्किप करणारा पार्ट नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंट्सवरती प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन विचारले गेलेले जिथे की तुम्ही तुमचा टाइम थोडाफार सेव्ह करू शकता. देन प्रोबॅबिलिटीवरती आणि कॉम्प्लेक्स नंबर्स फ्रॉम 11th स्टँडर्ड त्याच्यावरती पण सिम्पल टू इझी लेवलचे क्वेश्चन्स विचारले गेलेले. सो ओव्हरऑल मॅथची जर आपण डिफिकल्टी बघायला गेलो तर मॅथच्या डिफिकल्टीमध्ये सॉल्विंगचा जो टाईम होता तो बराच जास्त लागत होता कम्पेअर्ड टू थिंकिंग टाईम. कन्सेप्च्युअली गोष्टी सर्वांना सॉल्व्ह करता येत होते पण सॉल्विंग बेसिसवरती ते लेंदी जात होतं. सो टफेस्ट सब्जेक्ट आउट ऑफ द 3 इन टुडेज शिफ्ट वॉज मॅथमॅटिक्स.
देन सेकंड टफेस्ट इन टुडेज शिफ्ट वॉज फिजिक्स आणि थर्ड टफेस्ट जो आजच्या शिफ्टमध्ये होता तो होता आपला केमिस्ट्री, जो की आपला सिम्पली इझी लेवलचा होता. सो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपलं जे एक्झामचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे ते 200 मार्क्स आहे. 100 फॉर मॅथमॅटिक्स अँड 100 फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री. सो टाईम मॅनेज झाला की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. इन द टाईम मॅनेजमेंट केस 100 मार्क्स जे आपलं मॅथमॅटिक्सचं होतं तिथं जे करून कन्सेप्च्युअल सॉल्विंगला ॲज वेल ॲज डिटेल्ड सोल्युशन विथ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला टाईम कन्झ्युमिंग ते जास्त होतं. सो तिथं लोकांना बराच जास्त टाईम त्यांनी वेस्ट केलेला आहे. ॲज वेल ॲज फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पण तेवढा सफिशियंट अमाऊंट ऑफ टाईम स्टुडंट्सला पुरला गेला नव्हता. सो त्याच्यामुळं मेजर स्टुडंट्सचा जो फीडबॅक होता तो होता की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला ऑटो सबमिट होऊन आम्ही मॅथ्स सेक्शनला गेलो आणि मॅथ्स सेक्शन आम्ही पूर्णपणे अटेम्प्ट करू शकलो. सो पुढच्या येणाऱ्या सगळ्या शिफ्ट्सच्या स्टुडंट्सला मी एकच सजेशन देईल, ट्राय टू सॉल्व केमिस्ट्री ॲज सून ॲज पॉसिबल, जेणेकरून की तुम्हाला फिजिक्सवरती जास्त टाईम देता येईल. बिकॉज जे की आपण आत्ता बघतोय मागच्या वर्षीपर्यंत फक्त मॅथमॅटिक्सची लेवल डिफिकल्ट केली जात होती. पण जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे दिस इज 2025 इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन, इन्क्रीज्ड हाय परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स. सो फक्त मॅथमॅटिक्सचाच टफनेस वाढवून इट इज नॉट द डिसाइडिंग की फॅक्टर. सो मॅथमॅटिक्सचा टफनेस वाढवण्यासोबतच फिजिक्सचा सुद्धा लेवल थोडा हाय केला गेलेला आहे, जे की आपण आजच्या शिफ्टवरून जाणून घेऊ शकतो. सो प्रत्येक स्टुडंटला मी एकच गोष्टचं सजेशन देईल, फिजिक्ससाठी गो विथ कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ॲज वेल ॲज दी फॉर्म्युला अंडरस्टँडिंग. केमिस्ट्री जितका लवकर सॉल्व्ह करता येईल तितका लवकर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला फिजिक्सवरती टाईम देता येईल. मिनिमम तुम्हाला फिजिक्ससाठी 50 मिनिट्सचा टाईम द्यावाच लागणार आहे आणि केमिस्ट्रीसाठी 30 to 40 मिनिट्सच्या टाईममध्ये यू पीपल हॅव टू ॲडजस्ट. इफ तुम्ही 30 मिनिट्समध्ये केमिस्ट्री कंप्लीट केलं तर तुमच्याकडे कंप्लीट 1 hour असतो फिजिक्स सॉल्व्ह करण्यासाठी, जेणेकरून की तुम्ही फिजिक्समध्ये खूप चांगलं स्कोर करू शकता. आणि उरलेला जो आपला 1.5 तास आहे तो आपण मॅथ्समध्ये प्रॉपरली डिवाइड करून घेऊया. सो मॅथ्समध्ये डिवाइड करताना पहिले ते क्वेश्चन सॉल्व्ह करा जे इझी आहेत, जे फास्ट आहेत, जे प्रॉपर्टी बेस्ड आहेत. सेकंड त्या क्वेश्चन्सवरती जावा ज्याच्यावर तुम्ही 100% शुअर आहात, भलेही ते लेंदी असू दे पण तुम्ही त्या आन्सरसाठी 110% शुअर असायला हवे. देन तिसरी तुम्ही तिथं जावा जिथं की तुम्हाला थिंक करायला विचार हवा आहे. ठीक आहे. अँड फोर्थ बट नॉट द लास्ट थिंग, जे तुम्ही तुक्का मारता दरवर्षी त्याच्यावरती जावा. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपण एक्झाम पॅटर्नबद्दल डिस्कस केलं, टाईम मॅनेजमेंटबद्दल डिस्कस केलं आणि आता आपण जाऊया स्टुडंट्सच्या फीडबॅक्सबद्दल. सो स्टुडंट्सचा जो ओव्हरऑल फीडबॅक होता त्याच्यामध्ये आपल्याला हे जाणवलं की मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे सर्वात जास्त हार्ड गेलं आहे. पण फिजिक्ससुद्धा इतकं जास्त हार्ड नाही, मॉडरेट टू हार्ड लेवलचं गेलं आहे. बट मॅथ्स वॉज दी टफेस्ट सेक्शन ऑफ टुडेज पेपर. सो आता आपण काय करायला हवं दीदी, और तुम्हाला आता उद्या पेपर आहे, परवा पेपर आहे, तेरवा पेपर आहे, आता लास्ट मोमेंटला असं काय करायला हवं जेणेकरून की तुम्ही तुमच्या पेपरमध्ये 100% वेल परफॉर्म करू शकता. सो 100% वेल परफॉर्मन्ससाठी एक सिंगल सजेशन मी देईल, आत्तापर्यंत तुम्ही जितकेही टॉपिक्स केले आहेत त्याच टॉपिक्सला नीट एकदा कन्सेप्च्युअली रिवाईज करा आणि काही नवीन करायला जाऊ नका. जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल, जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि जितकं जास्त तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्सनी जाल तेवढंच चांगला तुम्ही तुमचा पेपर अटेम्प्ट करू शकता. दॅट्स ऑल फॉर टुडेज शिफ्ट ॲनालिसिस. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट शिफ्टसाठी.